नमस्कार मंडळी, तर मी सुजाता माझ्या SM व्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपल्या मराठमोळ्या भाषेत म्हटलं तर राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मी तर मस्त मजेत आहे, तुम्ही पण मस्त मजेत आहात अशी अपेक्षा करते आणि हसत रहा, मस्त आनंदी रहा। तर आजचा माझा बेत आहे पुरणपोळीचा। आज होती संक्रांत। आज सकाळी लवकर उठले, चहा बनवला, मिस्टरांनी दूध आणून दिलं। चहा खूप आवडतो, आलं टाकून केलेला चहा मस्त झालेला, त्यामुळे काय मग दिला मग ताव मारून। लगेच डाळ घेतली निवडायला, कुकरमध्ये पाणी ठेवलेलंच डाळ शिजवायला। तर डाळ फुटू नये म्हणून त्यात थोडंसं तेल घातलं आणि उकळत्या पाण्यात ती डाळ घातली। तर ज्यावेळी मी तेल घातलं त्यावेळी डाळ बघा तुम्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली। ते तेल सगळ्या डाळीला चोळून घेतलं आणि पाणी उकळत होतं त्यावेळी ती डाळ मी पाण्यात घातली पूर्ण आणि त्याला चमच्यानं हलवलं आणि कुकरचं टोपण व्यवस्थित बंद करून घेतलं। मग काय पीठ मळायला घेतलं। तर सकाळ सकाळी थंडी कमी होती। पीठ मळताना, पुरणपोळीला पीठ मळताना त्यात थोडीशी हळद घालायची, हळदीनं पोळीला कलर पण छान येतो। लगेच पीठ मळून घेतलं, स्वयंपाकाची निम्मी तयारी झालेली। कुकर आपला शिट्ट्या मारत होता, सकाळची गडबड होती, आवरून मला जायचं होतं ऑफिसला। मग त्यातच व्हिडिओ बनवू का नको असा विचार करतच चला म्हटलं ट्राय तर करूया। पहिल्यांदा व्लॉग बनवतोय आपण, काहीतरी येईल ते येईल। आणि मला माहिती आहे की तुम्ही जे माझे व्हिडिओ बघताय ते मला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाहीत, माझ्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि कमेंट केल्याशिवाय राहणार नाहीत। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जे कमेंट कराल त्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून उत्तर नक्की देईन। तर हे पीठ जे मी मळून घेतलं, पुरणपोळीला पीठ मळत असताना त्यात थोडंसं तेल घालून मळलं की ते छान मऊसूत होतं। मी लगेच मग आमटीची तयारी करून घेतली, भाजीची तयारी करून घेतली। भाजीला कुकर लावला बटाट्यांचा आणि लावला गॅस आणि गॅसवर ठेवून दिला। लगेच मग एक मस्तपैकी व्हिडिओ बनवला संक्रांतीचा संध्याकाळी। ओटीचा वगैरे होता पण मला त्यात ॲड करता आला नाही तो व्हिडिओ, पण बघा कसा झालाय। उंबरा पूजला, दारात मस्तपैकी रांगोळी काढली, देवपूजा आटोपली। मला रांगोळ्या खूप आवडतात काढायला आणि मला देवपूजा करायला पण खूप आवडते। तर माझा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। खाली तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन येते, त्यावर क्लिक करायचं म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। आणि तर तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल अशी अपेक्षा आहे, का तर मी पहिल्यांदा एवढा लॉंग व्हिडिओ केलेला आहे। तर प्लीज काही चुकलं असेल तर माफ करा आणि सबस्क्राईब करा। आणि आपल्या गावातली आहे मी, सांगली जिल्ह्यातली, सांगलीमधलीच आहे। तर सांगलीकरांनी सगळ्यांनी मला सपोर्ट करायचा आहे आणि तुम्ही करणार ह्याची मला खूप खात्री आहे। तर बघा मी दारात रांगोळी किती छान काढल्या, 2 मिनिटात। मला रांगोळी काढायला खूप आवडते। लगेच मग चला बटाटा शिजलेला होता, तयारी करून घेतली आणि बटाट्याची भाजी फोडणीला टाकली। मस्तपैकी भाजी पण आवरली, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कांदा टमॅटो मिरची सगळं टाकून भाजी ओके। तर मैत्रिणींनो, मित्रांनो, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असाल त्या सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आमचे पाहुणे मंडळी असतील, फ्रेंड सर्कल असेल, आमच्या गावातले लोक असतील, या सगळ्यांनी मला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज। आणि तुम्ही सबस्क्राईब करणार हे मला माहिती आहे, मी सपोर्ट करणार हे मला पण माहिती आहे। इंस्टाग्रामला वगैरे केलायच। आणि डाळ अशा तऱ्हेने आपली चांगली शिजलेली आहे, मस्तपैकी मी काढून घेतली जाळीत, पाणी काढून घेतलं त्याचं। डाळ हलवून सगळं त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याची मस्तपैकी आमटी, कटाची आमटी केली। इतकी सुंदर लागते कटाची आमटी। शिळी आमटी आणि शिळा भात जर तुम्ही खाल्ला, वाह क्या बात आहे, मस्त लागते। मला तर खूप आवडतो। आणि कोणाकोणाला आवडते सांगा कटाची आमटी। जर तुम्ही रेसिपी शेअर करा म्हटला मैत्रिणींनो, तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीची रेसिपी शेअर करेन। तुम्ही एकदा खाल्ला की वाह क्या बात आहे म्हणाल। इतके सुंदर स्वयंपाक पण मला बनवता येतो। मला जेवण बनवायची खूप आवड आहेच, मी बनवते। खाण्यापेक्षा दुसऱ्यांना खायला घालण्यात मला खूप आवड आहे।
आणि माझ्या हातचे पदार्थ चांगले होतात असं जे खाणारे असतात ना ते सगळे सांगत असतात. माझं पोळी भाजी केंद्र पण होतं, तर आता ते काही कारणास्तव मला नोकरी लागल्यामुळे ते मी बंद केलं. तर आता आपला स्टॉल असतो तो हँडल करत, नोकरी बघत एक आयडिया आली की बाबा चला आपण काहीतरी करायचं आहे. तर इंस्टाग्रामला पण आपण फेमस झालो आहे, फेसबुकला पण फेमस झालो आहे, तर यूट्यूबला का पाठीमागं आहे. तर गेले 3-4 वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते, 2021 पासून बनवते. त्यावेळी इंस्टाग्रामवर आत्ता माझे 1,00,000 फॉलोअर्स झाले. यूट्यूबला चालू केलेलं पण अकाउंट काही कारणास्तव मॉनिटाईज झालं नाही, त्यामुळे ते अकाउंट मी बंद करून नवीन अकाउंट चालू केले. तर ह्या अकाउंटला कधी व्लॉग येत नव्हते, आता मी व्लॉग टाकायला सुरुवात केल्या. मला कोण लोक नावं ठेवतात, कोण चांगलं म्हणते, घेणं देणं नाही. माझी फॅमिली मला सपोर्ट करते आहे, त्यामुळे मी बिनधास्त. व्हिडिओ कसा वाटतोय हा नक्की मला सांगा. आता मी पुरण शिजवायला ठेवले, पुरणात गूळ चांगला खिसून घातलाय. मला काळा गूळ आवडतो, गोड पण असतोय आणि छान लागतोय. कच्चा गूळ खायला तर खूप आवडतो. तर पुरण मस्तपैकी शिजवून घेऊन लगेच पोळ्या लाटायला सुरुवात केली. गडबड खूप झालेली, ऑफिसला जायचं होतं, त्यामुळं कसा पण आपला वाकडा तिकडा तुकडा मोडका व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. त्यातच मध्ये नवऱ्याने गजरा आणून दिला, त्यामुळे मी लई खुश. का तर मला गजरा खूप आवडतो. माझा जीव की प्राण म्हणजे गजरा. गजरा बघितलं की मला काही सुचत नाही, का गजरा मला आवडतो. पुरण झालं, लगेचच मी पोळ्या लाटायला घेतला. आणि तेलाची पोळी लाटायला मला तेवढा वेळ नव्हता, कारण घरातला आवरून परत अजून मला ऑफिसला जायचं होतं. तर मी पटकन पिठाच्या पोळ्या लाटून घेतल्या. आता आवरून ऑफिसला निघायचं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच माझ्या व्हिडिओवर तुम्ही प्रेम करा. पोळी बघा तुम्ही किती छान फुगल्या टुमटुमीत. तर व्हिडिओ बघा. थँक्यू, बाय.